2017-18 सालासाठी जरा एक मिनटं तुमच्यासाठीच चाललं आहे. जरा शांत बस, शांत जरा.
नसलेल्या उड्डाण पुलाला 10 लाख खर्च करणाऱ्या सातारा विकास आघाडीचा आपण ज्या वेळेला भाषा करतो त्यावेळेला किमान आपल्याला अवर्ग नगरपालिकेच्या अनुषंगाने असलेल्या विरोधी गटाला दालन असणे हे संविधानानं दिलेला हक्क आहे आणि तो हक्क जर आपण सातारा नगर परिषदेच्या माध्यमातून विरोधी पक्ष म्हणून मिळत नसेल तर ती लाजिरवाणी गोष्ट आहे. ज्या वेळेला तुम्ही एवढे मोठे मोठे आकडे पास करता, ज्या वेळेला तुम्ही बजेट पास करता, त्यावेळेला साधी एक रूम, साधे एखादं दालन तुम्हाला जर अवेलेबल करून दिलं जात नसेल आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांसाठी, तर ही अतिशय निंदास्पद गोष्ट आहे, निषेधार्ह गोष्ट आहे आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्व नगरसेवक या गोष्टीचा निषेध करतो. कारण वारंवार मागूनही जर काही मिळत नसेल तर ते मिळवणं हेच यालाच लोकशाही असं म्हणतात आणि लोकशाही मार्गाने आम्ही आज इथं बसलेलो आहे. निश्चितपणे जोर दालन मिळत नाही तोवर आम्ही इथून हलणार नाही. 17-18 जे साठी मंजूर झालेले सादर केलेले बजेट आहे तर हे कोणतीही करवाढ नसलेले आणि जनतेच्या हिताचे, जनतेला ज्या मूलभूत गरजा आहेत की रस्ते, पाणी आणि वीज ह्याच्यात कोणतीही करवाढ न करता खासदार उदयनराजेंनी जे इलेक्शनच्या म्हणजे निवडणुकीच्या वेळी जे काही लोकांना शब्द दिले होते तर त्याच्या दृष्टीने सगळ्यांच्या की संपूर्ण शहराचा विकास व्हावा ह्या दृष्टीने सगळा विचार करून कोणतेही करवाढ नसलेले बजेट लोकांच्यासाठी सादर केले गेलेले.